नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंगमध्ये विचारला जाणारा प्रश्न, मनोरुग्ण परिचारिकेची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत. 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर लक्ष देऊन बघायचं आहे. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मनोरुग्ण परिचारिकेची गुणवैशिष्ट्ये बघूया. तर गुड एज्युकेशनल बॅकग्राऊंड, परिचारिकेची बुद्धिमत्ता चांगली असावी, तिने सायकॅट्रिक नर्सिंगचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असावे. ठीक आहे. तिचे एज्युकेशनल जे आहे ते बॅकग्राऊंड जे आहे ते चांगलं असायला पाहिजे, तिची बुद्धिमत्ता चांगली असायला पाहिजे, तिने सायकॅट्रिक नर्सिंगचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असायला पाहिजे. परिचारिका ही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. परिचारिका जी आहे ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या कशी असायला पाहिजे, तर सुदृढ असणं आवश्यक आहे, मानसिकरित्यासुद्धा आणि शारीरिकरित्या. परिचारिकेच्या अंगी मनाची स्थिरता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. परिचारिकेच्या अंगी मनाची स्थिरता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. त्याचं मन स्थिर पाहिजे, तिचं चंचल मन नसावं. त्याच्यानंतर परिचारिकेच्या अंगी वक्तशीरपणा, नियमितपणा हे गुण आवश्यक आहेत. तिने वॉर्डमध्ये वेळेवर ड्युटीला येणे, वेळच्या वेळी औषध देणे, दुसऱ्याने तिचा विश्वास ठेवा अशी तिची वर्तणूक असावी. परिचारिकेच्या अंगी वक्तशीरपणा, नियमितपणा हे गुण आवश्यक आहे. तिने वॉर्डमध्ये वेळेवर ड्युटीला येणे, वेळच्या वेळी औषध देणे व दुसऱ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवावा तशी तिची वर्तणूक असावी. त्याच्यानंतर 5वा ही परिचारिका ही दयाळू, प्रेमळ व सहानुभूती बाळगणारी असावी. परिचारिका म्हणजे हे तुमच्या माझ्यामध्ये आणि सगळ्यांमध्ये असणारे गुण आहेत, कारण आपण परिचारिका आहोत. तुम्ही सुद्धा आता लवकरच परिचारिका होणार आहात आणि तुम्ही होणार आहात म्हणजे तुम्ही आहात. तर परिचारिका ही दयाळू, प्रेमळ व सहानुभूती बाळगणारी असावी. रुग्ण हे चिडलेले, प्रक्षुब्ध झालेले किंवा विचित्र वर्तन करणारे असतात. आपले काही चूक नसताना आपणास ते शिवीगाळ करतात. आपले म्हणणे त्यांना समजत नसते, अशावेळी तिने त्या समजून घेऊन त्यांच्यावर औषधोपचार करायचा आहे. विचित्र वर्तन करणार, कारण सायकॅट्रिक पेशंट आपण हँडल करत असतो. सायकॅट्रिक डिपार्टमेंटमध्ये फ्युचरमध्ये जाणार त्यांच्यासाठी पण आहे. जे नॉर्मल पेशंट असतात आपले ते सुद्धा असेच असतात. कधी कधी ते हायपर होतात किंवा त्यांना हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट असतं, तर आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. तिच्याकडे सहृदयता असावी. रुग्णावर कोणतीही प्रोसिजर करतेवेळी त्या रोग्याच्या ठिकाणी आपले नातेवाईक असते तर काय केले असते याचा विचार करून त्यांच्याशी वागायचं आहे तिला. तिच्याकडे जिद्द व चिकाटी असावी. तिने कोणतीही कामे आत्मविश्वासाने करावी. ड्युटी संपली म्हणून घड्याळच्या काट्याकडे पाहून चालणार नाही. तिच्याकडे जिद्द व चिकाटी असायला पाहिजे. त्याच्यानंतर कोणतेही काम आत्मविश्वासाने करायचं, ड्युटी संपली म्हणून घड्याळच्या काट्याकडे बघून तिला चालणार नाही आहे. कळलं का? त्याच्यानंतर तिच्या अंगी प्रामाणिकपणा हवा. वॉर्डमध्ये वस्तू, निरनिराळे ऑपरेटर्स, औषधे, इंजेक्शन्स हे सर्व तिच्या ताब्यात असतात. त्यामुळे लोभच बळी न पडता तिने प्रामाणिकपणे काम करावे. चुकून आपल्या हातून एखादी वस्तू फुटली तर ती वरिष्ठांना कळवावी व त्याची शिक्षा भोगण्यास तयार व्हावी. ठीक आहे. त्याच्यानंतर निरीक्षण शक्ती हवी. रोगी नॉर्मल आहे, अबनॉर्मल आहे, त्याला कोणता आजार अगर विकृती आहे याचे निरीक्षण करायचं. रोगी नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे. ठीक आहे. आजारी आहे, त्याला कोणता रोग आहे याचं निरीक्षण तिने करायचं आहे. ती शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी, काटकसरी वृत्तीची असावी. ती काय असायला पाहिजे? शिस्तप्रिय असायला पाहिजे, महत्त्वाकांक्षी असायला पाहिजे, काटकसरी वृत्तीची असावी. तिच्यात सहनशीलता, विनम्रपणा असावा. तिच्या अंगी धैर्य, धाडसी वृत्ती हवी. ठीक आहे. तिच्या अंगी धैर्य आणि धाडसी वृत्ती हवी. त्याच्यानंतर 13वा आहे परिचारिकेला कर्तव्य, जबाबदारी याची जाणीव हवी. वॉर्डमधील वस्तूंची, रुग्णांची तिच्या जबाबदारी असते. कोणतीही कृती काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. तिचा निष्काळजीपणा रोग्यास घातक ठरू शकतो. म्हणजे परिचारिकेचा जो निष्काळजीपणा आहे तो रोग्यास घातक ठरू शकतो. त्याच्यामुळे तिने जबाबदारीपूर्वक काम करायचं आहे प्रत्येक गोष्ट करताना. 14वा आहे परिचारिका चपल असावी. कामे झटपट करावी. तिच्या अंगच्या दिरंगाईने रोगी दगावण्याची भीती असते. परिचारिका कशी चपल असायला पाहिजे? पटापट काम करायला पाहिजे. आणि ते एक काम करते स्लोली तर असं चालत नाही. तर तिने दिरंगाईने दगावण्याची भीती असते. तिच्या अंगी तारतम्य भाव हवा. म्हणजे कोणतेही काम अधिक महत्त्वाचे आहे ते आधी करावे व तारतम्याने क्रमवार कामे करायची आहेत. जी इम्पॉर्टंट काम आहे ते पहिली करायचे आहेत. ठीक आहे. तिच्या अंगी भेदभाव, मत्सरीपणा असू नये. अस्पृश्य, गरीब, श्रीमंत, जातपात असा भेदभाव करू नये. कोणाबद्दल मत्सर बाळगू नये. तो रुग्ण म्हणून आलेला हे समजून वागावे. तिने दुसऱ्याला खोटी आशा दाखवू नये.
जरी कटू स्थिती असली तरी तिने स्पष्ट व खरी असेल ते सांगावे. तिने दुसऱ्याला खोटी आशा दाखवायची नाही आहे. जे असेल ते स्पष्टपणे व खरे असेल ते सांगायचं आहे. तिच्याजवळ तळमळ हवी. कोणतेही काम तळमळीने पार पाडण्याची तिची वृत्ती असायला हवी. परिचारिकेची तिने कोणतेही काम अर्धवट सोडू नये. रोग्याची सेवा करताना एकनिष्ठता हवी. तिने पैशाच्या लोभाने कोणतेही काम करू नये. त्याच्यानंतर ती विश्वासपात्र असावी. म्हणजे तिची वर्तणूक दुसऱ्यांनी विश्वास ठेवावा अशी असावी. कोणतेही काम आपल्याला करायला सांगितले असं ते विश्वासाने केल्यास आपण विश्वासात पात्र राहू शकतो. एकदा का आपल्यावर विश्वास उडाला तर आपण किती विश्वासाने काम केले तर आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. ती विश्वासास पात्र असायला पाहिजे. म्हणजे तिची वर्तणूक दुसऱ्यांशी विश्वास ठेवायला पाहिजे अशीच असावी. कोणतेही काम आपल्याला करायला सांगितले असं ते विश्वासाने केल्यास आपण विश्वासास पात्र राहू शकतो. एकदा का आपल्यावर विश्वास उडाला तर आपण कितीही विश्वासाने काम केले तरी आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्याच्यानंतर तिच्या अंगी विनयशीलता, नम्रपणा हवा. आपली काही चूक नसताना वरिष्ठांनी आपणास बोलले अगर रागावले तर ते नम्रपणे ऐकून घ्यावे व नंतर ती चूक आपली नसल्याने त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. आपली चूक झाल्यास इतर व्यक्ती टीका करतात तेव्हा न चिडता ती चूक परत होणार नाही याची काळजी घे. तिच्या अंगी विनयशीलता, नम्रपणा हवा. आपली काही चूक नसताना वरिष्ठांनी आपल्याला बोलले अगर रागावले तर नम्रपणे ऐकून घ्यावे व नंतर ती चूक आपली नसल्याने त्यांच्यानंतर निदर्शनास आणायचं आहे किंवा त्यांना उलटं बोलायचं नाही आहे. ठीक आहे. तिचे चारित्र्य चांगले असायला पाहिजे. समाजात परिचारिकेला जो कायम आहे तो तिने आपल्या पवित्र वागणुकीने घालवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतरांनी तिचा आदर्श घ्यावा म्हणून तिने आपला पोशाख स्वच्छ व नीटनेटका ठेवावा. त्यामुळे मन प्रसन्न होते व आपले व्यक्तिमत्व उठून दिसे. परिचारिकेचा ड्रेस कोड आहे तो छान असायला पाहिजे, गचाळ असू नये, नाहीतर मग खूप बॅड इम्प्रेशन पडतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्वेलरी घालणं, नटणं वगैरे ह्या गोष्टी परिचारिका करत नसतात. नेलपेंट लावणं, मेहंदी काढून येणं, बांगड्या भरून येणं ह्या गोष्टी नर्सिंगमध्ये आपण असं एखादा रुग्ण आजारी बेडवर झोपला आणि आपण असं नटून वगैरे तिथं त्यांची परिचर्या करतो हे चांगले दिसत नाही. हेही करायचं आहे. ठीक आहे. ड्रेस चांगला असायला पाहिजे. रुग्णाला घाण वाटू नये. तिने नेहमी आपल्या वरिष्ठांना त्यांचे शिक्षण, वय, अनुभव लक्षात घेऊन योग्य मान द्यावा. तसेच तिने नेहमी आदरणीय राहावे. ज्या संस्थेत आपण शिकतो, काम करतो त्याबद्दल तिला अभिमान असावा. तिला कायम लागेल असे वागू नये. तिचा दर्जा उंचवण्यासाठी तिने प्रयत्न करावेत. त्याच्यानंतर 23 आहे. तिच्याजवळ ज्ञानलालसा हवी. तिने फक्त नेमून दिलेली पुस्तकावर अवलंबून न राहता इतर पुस्तकांचा वॉर्डमध्ये काम करताना डोळे उघडे ठेवून अधिक किंवा लायब्ररीचा उपयोग करायचा आहे. वॉर्डमध्ये काम करताना डोळे उघडे ठेवून अधिक माहिती मिळवावी. रुग्णामध्ये रोगाची लक्षणे, आजार हे पुस्तकाप्रमाणे आहेत हे लक्ष देऊन पाहायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.